हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर आयोनिक इक्विलिब्रियम स्टँडर्ड 12 आणि लेक्चर नंबर आहे 15. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत मेकॅनिझम ऑफ बेसिक बफर. आता त्याच्या आधी पहिले बेसिक बफर म्हणजे काय आहे ते आपण लक्षामध्ये घेऊ. व्हॉट इज बेसिक बफर? द बेसिक बफर it is the mixture of weak base and its salt with a strong acid in proper proportion in water. बेसिक बफर तयार कसं केलं जातं तर एक वीक बेस घ्या, उदाहरणार्थ NH4OH, आणि त्याचाच सॉल्ट विथ अ स्ट्रॉंग ॲसिड इन प्रॉपर प्रपोर्शन इन वॉटर. आता NH4OH चा सॉल्ट स्ट्रॉंग ॲसिड सोबतचा, तर NH4OH हा वीक बेस आहे आणि स्ट्रॉंग ॲसिड घेतला आपण HCl. मग NH4OH HCl चा सॉल्ट कोण होईल? NH4Cl. मग हा वीक बेस आणि त्याचाच सॉल्ट विथ अ स्ट्रॉंग ॲसिड इन प्रॉपर प्रपोर्शन इन वॉटर गिव्ज अस द बेसिक बफर. आपल्याला बेसिक बफर या ठिकाणी मिळतो. याच्या आधी ऑलरेडी आपण बेसिक बफरची डेफिनेशन लक्षामध्ये घेतलेलीच आहे, बरोबर आहे की नाही? मग आता या ठिकाणी मेकॅनिझम ऑफ बेसिक बफर आपल्याला बघायचं आहे. Let us consider the example of basic buffer, that is NH4OH and NH4Cl in proper proportion in water. आता या दोघांचं मिक्सचर जेव्हा आपण वॉटरमध्ये घेतो तेव्हा कोणकोणत्या रिॲक्शन्स होतात? NH4OH हा वीक बेस आहे, मग हा वॉटरमध्ये स्लाइटली डिसोशिएट झाल्याचं आपल्याला दिसेल ॲक्वियस मीडियममध्ये. इट गिव्ज NH4+ OH-. NH4Cl हा सॉल्ट आहे, इट डिसोशिएट ऑलमोस्ट कम्प्लिटली इन वॉटर. तो पूर्णपणे वॉटरमध्ये डिझॉल्व झाल्याचं आपल्याला दिसेल. मग NH4Cl गिव्ज NH4+ Cl-. अशा तऱ्हेने या NH4OH ची रिॲक्शन घडते, NH4Cl ची पण रिॲक्शन घडते. तुम्हाला या ठिकाणी असं दिसून येईल की NH4+ हा कॉमन आयन आहे, याचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालेलं आहे. मग आपण कॉमन आयन इफेक्ट शिकलो. जर का NH4+ कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर साहजिकच त्या ठिकाणी भीती निर्माण झाली की इक्विलिब्रियम डिस्टर्ब होतो की काय, तो जो डिसोशिएशन कॉन्स्टंट आहे तो पण चेंज होतो की काय. पण अकॉर्डिंग टू ली-चॅटलियर प्रिन्सिपल ना इक्विलिब्रियम डिस्टर्ब होणार ना डिसोशिएशन कॉन्स्टंट बदलणार. का बरं? कारण की या ठिकाणी सम ऑफ द NH4+ आयन कंबाईन विथ दिस OH- आयन forming undissociated NH4OH, that is the backward reaction takes place. ही backward reaction आपण या ठिकाणी दाखवलेली आहे. म्हणजेच काय तर ज्या वेळेला आपण बेसिक बफर इन वॉटर घेतो त्यावेळेला त्यामध्ये या तीन प्रकारच्या रिॲक्शन्स होतात. पहिली रिॲक्शन म्हणजे स्लाइट डिसोशिएशन ऑफ वीक बेस, दुसरी रिॲक्शन म्हणजे कंप्लीट डिसोशिएशन ऑफ द सॉल्ट, आणि तिसरी रिॲक्शन म्हणजे बॅकवर्ड रिॲक्शन टू मेंटेन द इक्विलिब्रियम. बॅकवर्ड रिॲक्शन टू मेंटेन द इक्विलिब्रियम. अशा तीन प्रकारच्या रिॲक्शन्स या बेसिक बफरला जेव्हा आपण वॉटरमध्ये घेतो तेव्हा झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आता या तीन रिॲक्शनकडे काळजीपूर्वक बघा. तुमच्या असं लक्षामध्ये येईल की हा NH4OH वीक बेस होता, हा आधीच तर कमी प्रमाणात डिसोशिएट होत होता आणि त्यातही बॅकवर्ड रिॲक्शनमुळे अजून तो निर्माण झालेला आहे. म्हणजेच बेसिक बफरमध्ये हा NH4OH जो आहे हा लार्ज एक्सेसमध्ये असल्याचं तुम्हाला दिसेल. इट इज प्रेझेंट इन लार्ज अमाऊंट. का बरं लार्ज अमाऊंटमध्ये? लक्षात घ्या परत, कारण आधीच त्याचं डिसोशिएशन कमी झालं होतं, म्हणजे अनडिसोशिएटेड अमाऊंट त्याची भरपूर होतीच. त्याच्या सोबतीला बॅकवर्ड रिॲक्शनमुळे अजून तो तयार झालेला आहे, त्यामुळे त्याची अमाऊंट भरपूर असणार या बेसिक बफरमध्ये. दुसरं, या रिॲक्शनमुळे NH4+ तयार झाला, याचं कंप्लीट डिसोशिएशनमुळे पण NH4+ तयार झाला, म्हणजे हा NH4+ सुद्धा लार्ज एक्सेसमध्ये आहे. याचा अर्थ या बेसिक बफरमध्ये दोन गोष्टी एक्सेसमध्ये असतात, एक म्हणजे तो वीक बेस आणि दुसरा म्हणजे कॉमन आयन. वीक बेस कोण आहे इथे? NH4OH, आणि कॉमन आयन कोण आहे? NH4+. म्हणून आपण वाक्य काय दिले आहे बघा. दस द बफर मिक्सचर कंटेन लार्ज अमाउंट ऑफ NH4OH and NH4+ and these two are responsible to keep the pH constant.
हे दोघं जण जबाबदार आहेत कशा करता, टू कीप द पीएच कॉन्स्टंट, पीएच कॉन्स्टंट ठेवण्यासाठी हे दोघं जण जबाबदार असणार आहे, हे दोघं जण काम करणार आहे. कसे काम करणार आहे ते आपण लक्षामध्ये घेऊ. समजा या बेसिक बफरमध्ये मी स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड लाईक HCl टाकला. When small amount of strong acid like HCl is added into basic buffer, काय व्हायला पाहिजे होतं की स्ट्रॉंग ऍसिड जर का आपण त्यामध्ये टाकतो आहोत तर त्यामुळे साहजिकच ऍसिडिक नेचर वाढून पीएच कमी व्हायला पाहिजे होता. पण होतं काय, व्हेन स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड लाईक HCl इज ॲडेड, हा HCl त्या बेसिक बफरमध्ये टाकल्याबरोबर डिसोशिएट होतो H प्लस प्लस Cl मायनस. आता त्यापैकी आपल्याला धोकादायक कोण आहे, H प्लस आहे. जे H प्लस म्हणजेच ऍसिडिक नेचर आहे. H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं म्हणजे पीएच कमी होईल, म्हणजे बेसिक बफरचा पीएच कमी व्हायला पाहिजे होता. पण का कमी होत नाही त्याचंच कारण शोधतोय आपण. तर ज्या वेळेला आपण स्ट्रॉंग ऍसिड लाईक HCl टाकतो त्यावेळेला दीज इनकमिंग H प्लस आयन, कोणता शब्द वापरला, इनकमिंग H प्लस आयन इमिजिएटली रिॲक्ट्स विथ धिस NH4OH from the basic buffer which is present in large excess. जो जास्त प्रमाणामध्ये आहे NH4OH, तो NH4OH लगेच या H प्लस सोबत रिॲक्ट होतो. इट इमिजिएटली रिॲक्ट्स विथ धिस H प्लस आयन आणि काय करतो तर H प्लस प्लस NH4OH गिव्स NH4 प्लस प्लस H2O. म्हणजे मला सांगा आता प्रॉडक्टमध्ये कुठे H प्लस आयनचं अस्तित्व आहे का, नाही, तो तर न्यूट्रलाइज झाला. धिस इनकमिंग H प्लस दॅट इज इनकमिंग स्ट्रॉंग ऍसिड इज इमिजिएटली न्यूट्रलाइज बाय धिस NH4OH. मग आता येणाऱ्या ऍसिडला हा NH4OH न्यूट्रलाइज करतोय, म्हणजेच हा काय म्हणून काम करतोय, रिझर्व बेस. Here the NH4OH acts like a reserve base and it neutralizes the incoming strong acid like a HCl. आता आपण म्हणजे HCl टाकून त्याचा पीएच, त्या बफर सोल्युशनचा पीएच बदलवण्याचा आपला प्रयत्न फसला, कारण त्यांनी काही पीएच बदलूच दिला नाही स्वतःचा. आणि न बदलू देण्यासाठी जबाबदार कोण होता, हा रिझर्व बेस म्हणजे NH4OH होता. आता आपण दुसरा प्रयत्न करून बघू. दुसरा प्रयत्न म्हणजे काय करणार आपण, तर त्यामध्ये स्ट्रॉंग बेस लाईक NaOH टाकणार. आपली अपेक्षा काय होती की या बेसिक बफरमध्ये NaOH टाकला म्हणजे OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल आणि त्यामुळे पीएच सुद्धा वाढेल. पण प्रत्यक्षात तसंही घडत नाही. का घडत नाही ते बघू आपण. जेव्हा तुम्ही स्ट्रॉंग बेस लाईक NaOH टाकता तेव्हा इनकमिंग OH मायनस आयन immediately combine with this excess of NH4 plus ion from the basic buffer and we get undissociated NH4OH. आपल्याला अनडिसोशिएटेड NH4OH मिळाल्याचं दिसून येतं. म्हणजेच काय तर येणाऱ्या OH मायनसचं अस्तित्व सुद्धा गायब करून टाकलं. कोणी केलं, NH4 प्लसनी. येणाऱ्या OH मायनसचं अस्तित्व म्हणजेच बेसचं अस्तित्व, म्हणजेच बेसला न्यूट्रलाइज करून टाकलं या NH4 प्लसनी. मग जो बेसला न्यूट्रलाइज करतो त्याला तुम्ही काय म्हणणार, रिझर्व ऍसिड. याचा अर्थ हा NH4OH काय म्हणून काम करतो, रिझर्व बेस, आणि NH4 प्लस काय म्हणून काम करतो, रिझर्व ऍसिड. आणि त्यामुळे काय होतं की येणारा जो ऍसिड आहे किंवा येणारा जो बेस आहे म्हणजेच इनकमिंग H प्लस आणि इनकमिंग OH मायनस यांचा इफेक्टच नलिफाय होऊन जातो आणि त्यामुळे धिस कीप्स द पीएच कॉन्स्टंट. याच्यामुळे पीएच कॉन्स्टंट राहिल्याचं दिसून येतं. आता पीएच कॉन्स्टंट ठेवण्यासाठी दोघं जण जबाबदार आहे. एक आहे NH4OH वीक बेस जो रिझर्व बेस म्हणून काम करतो, NH4 प्लस जो रिझर्व ऍसिड म्हणून काम करतो. म्हणजेच रिझर्व बेसिसिटी ऑफ NH4OH अँड रिझर्व ऍसिडिटी ऑफ NH4 प्लस इज रिस्पॉन्सिबल टू कीप द पीएच कॉन्स्टंट, इज रिस्पॉन्सिबल टू कीप द पीएच कॉन्स्टंट. समजतोय ना मुद्दा हा. आता मेकॅनिझम एकदा व्यवस्थित ऐका परत. लेट अस कन्सिडर द एक्झाम्पल ऑफ बेसिक बफर दॅट इज NH4OH प्लस NH4Cl in proper proportion in water. NH4OH dissociates slightly as NH4 plus plus OH minus. NH4Cl dissociate almost completely as NH4 plus plus Cl minus.
Due to this, the concentration of NH4 plus ion increases, and hence to maintain the equilibrium, the backward reaction takes place. The backward reaction is NH4 plus OH minus gives undissociated NH4OH. Thus, in basic buffer, three types of reactions takes place. Reaction number 1, reaction number 2, reaction number 3. If we observe all these three reactions, then it is found that two species are present in large amount. Which two species are there? The first one is NH4OH, that is weak base, and the second species, that is NH4 plus ion, that is common ion. And these two, which are present in large excess, they are responsible to keep the pH constant. They nullify the effect of incoming strong acid and incoming strong base. How they nullify the effect? We have to see. First one, when the strong acid like HCl is added to basic buffer, then it is found that the incoming H plus ions are immediately neutralized by the NH4OH present in basic buffer. Here NH4OH neutralizes incoming acid and acts like a reserve base. Thus it keeps the pH constant although the strong acid is added to the basic buffer. Further, if strong base like NaOH is added, then incoming OH minus ions are immediately neutralized by this NH4 plus ion. As the OH minus ions are neutralized by the NH4 plus ion, hence NH4 plus acts like a reserve acid and it neutralizes the effect of strong base. म्हणजे येणाऱ्या ऍसिडचा इफेक्ट न्यूट्रलाइज केला या NH4OH नी, येणाऱ्या बेसचा इफेक्ट न्यूट्रलाइज केला या NH4+ नी. अशा तऱ्हेने तुम्ही बेसिक बफर मध्ये स्ट्रॉंग ऍसिड टाका की स्ट्रॉंग बेस टाका, त्याचा पीएच काही बदलणार नाही. का? कारण हे दोघं जण त्या ठिकाणी खंबीरपणे उभे आहे. एक उभा आहे रिझर्व बेस. रिझर्व बेस का बरं? जेव्हा गरज असेल तेव्हा तो बेसिक बेस म्हणून काम करेल. हा काम करतो रिझर्व ऍसिड म्हणून, म्हणजे जेव्हा गरज असेल तेव्हा तो त्याचं ऍसिडिक नेचर दाखवेल. दस द रिझर्व बेस अँड रिझर्व ऍसिड आर रिस्पॉन्सिबल टू कीप द पीएच कॉन्स्टंट. धिस इज द मेकॅनिझम ऑफ द बेसिक बफर. समजताय हे? तर हे बेसिक बफरचं मेकॅनिझम आपण लक्षामध्ये घेतलंय. आता मी तुम्हाला असं म्हटलं होतं की MCQ मध्ये आपल्याला विचारलं जातं की यात रिझर्व बेस कोण आहे, यात रिझर्व ऍसिड कोण आहे, कोण दोघं जण एक्सेस मध्ये आहे, येणाऱ्या ऍसिडला कोण न्यूट्रलाइज करेल, येणाऱ्या बेसला कोण न्यूट्रलाइज करेल, तर ते कसं ओळखायचं लक्ष द्या. सगळ्यात पहिल्यांदा तुमचा जो बेसिक बफर दिलेला आहे त्याच्याकडे बघा. हा जो बेसिक बफर आहे NH4OH आणि NH4Cl, यामध्ये जो वीक बेस आहे तो वीक बेस इटसेल्फ ऍक्ट्स लाईक अ रिझर्व बेस. म्हणजे रिझर्व बेस आपल्याला समजून गेला कोण आहे. दुसरा मुद्दा, आता रिझर्व ऍसिड ओळखायचा आहे. कसा ओळखणार? यातला कॉमन आयन कोण होईल सांगा? NH4OH NH4Cl. यात कॉमन कोण दिसतंय? NH4+. मग तो जो NH4+ आहे तो काम करणार रिझर्व ऍसिड म्हणून. काय म्हणून काम करेल? रिझर्व ऍसिड. म्हणजे या रिएक्शन लिहा, हे सगळं लिहा, हे करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. बेसिक बफर डोळ्यासमोर आला की त्यातला वीक बेस हा रिझर्व बेस आहे आणि जो कॉमन आयन आहे तो रिझर्व ऍसिड आहे. आता स्वाभाविक आहे, जो बेस आहे तो इनकमिंग H+ ला न्यूट्रलाइज करेल, येणाऱ्या ऍसिडला, आणि जो रिझर्व ऍसिड आहे तो येणाऱ्या बेसला न्यूट्रलाइज करेल. अँड दिस टू आर रिस्पॉन्सिबल टू कीप द पीएच कॉन्स्टंट. म्हणजे NH4OH म्हणजे वीक बेस आणि NH4+ म्हणजे कॉमन आयन. दिस टू आर रिस्पॉन्सिबल टू कीप द पीएच कॉन्स्टंट. याला बघितल्या बघितल्या आपण उत्तर देऊ शकतोय. आपल्याला मेकॅनिझम लिहित बसण्याची गरज नाही आहे. त्यातला वीक बेस हा रिझर्व बेस असेल, वीक बेस हा रिझर्व बेस आणि कॉमन आयन हा रिझर्व ऍसिड. आलंय लक्षामध्ये? म्हणजे रिझर्व ऍसिड आणि रिझर्व बेस ओळखता आले की कोण कोणाला न्यूट्रलाइज करतंय हे आपल्याला सहजपणे त्याच्यामध्ये सांगता येणार आहे. म्हणजे पूर्ण मेकॅनिझम हे बोर्डाच्या एक्झामसाठी कामाचं आहे, पण हा जो शॉर्टकट आहे याच्यावरनं तुम्हाला MCQचे क्वेश्चन्स हे डायरेक्टली त्याच्यामध्ये लिहिता येणार आहे. आता आपण लक्षामध्ये घेणार आहोत मेकॅनिझम ऑफ न्यूट्रल बफर. न्यूट्रल बफरचं मेकॅनिझम आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे.
पहिले हे लक्षात घ्या न्यूट्रल बफर काय आहे. तर न्यूट्रल बफर इट इज अ सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस इन वॉटर. न्यूट्रल बफर त्याचा pH न्यूट्रल असतो, म्हणजे pH इज इक्वल्स टू 7. आता हा एक उदाहरणार्थ आपण एक सॉल्ट घेतला NH4CN अमोनियम सायनाइड. इट इज अ सॉल्ट ऑफ वीक ॲसिड SCN अँड वीक बेस NH4OH. मग हा जो NH4CN जो सॉल्ट आहे वीक ॲसिड वीक बेसचा, त्याला जर का आपण वॉटरमध्ये घेतलं तर ते कोणाचं एक्झाम्पल झालं, न्यूट्रल बफरचं. मग आता हा जो न्यूट्रल बफर आहे म्हणजे सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस इन वॉटर, त्याला वॉटरमध्ये जर का आपण घेतलं तर तो तर सॉल्ट आहे. इट डिसोशिएट ऑलमोस्ट कम्प्लिटली प्रोड्युसिंग लार्ज नंबर ऑफ NH4+ अँड CN- आयन. मग आता NH4+ म्हणजे कॅटायन, CN- म्हणजे एनायन. नाव दीज टू आर प्रेझेंट इन लार्ज अमाउंट अँड दे आर रिस्पॉन्सिबल टू कीप द pH कॉन्स्टंट. हे दोघं जण जबाबदार आहे pH कॉन्स्टंट ठेवण्यासाठी. कसे हे दोघं जण pH कॉन्स्टंट ठेवतात ते आपण आता लक्षामध्ये घेऊ. बघा, समजा आपण स्ट्रॉंग ॲसिड लाईक HCl टाकला. मग स्ट्रॉंग ॲसिड लाईक HCl टाकला तर त्यातला जो H+ आयन आहे तो pH बदलवू शकतो. पण जसा HCl आपण न्यूट्रल बफरमध्ये टाकतो तसा हा CN- आयन येणाऱ्या H+ सोबत लगेच कंबाईन होऊन जातो आणि त्याचा इफेक्ट नलिफाय करून टाकतो, त्याचं अस्तित्व नाहीसं करून टाकतो. मग H+ + CN- गिव्स HCN अनडिसोशिएटेड. म्हणजेच येणाऱ्या ॲसिडला, येणाऱ्या H+ला न्यूट्रलाइज करण्याचं काम या एनायननी केलेलं आहे. म्हणजेच तो काय म्हणून काम करतोय, रिझर्व बेस म्हणून काम करतोय. त्याचबरोबर समजा आपण स्ट्रॉंग बेस लाईक NaOH टाकला तर येणारा जो OH- आयन आहे याला नलिफाय करण्याचं, याला न्यूट्रलाइज करण्याचं काम कोण करेल, कॅटायन NH4+. हा NH4+ येणाऱ्या OH- सोबत लगेच कंबाईन होऊन जाईल आणि अनडिसोशिएटेड NH4OH देईल. म्हणजे OH- अस्तित्वच गायब झालं. त्यामुळे pH बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणजे मग येणाऱ्या बेसला न्यूट्रलाइज कोणी केलं, कॅटायननी, NH4+नी. बेसला जो न्यूट्रलाइज करतो तो कोण असला पाहिजे, रिझर्व ॲसिड. याचा अर्थ काय आहे, या न्यूट्रल बफरमध्ये जो कॅटायन असतो, उदाहरणार्थ NH4+, तो कॅटायन काय म्हणून काम करतो, रिझर्व ॲसिड. आणि जो एनायन असतो तो काय म्हणून काम करतो, रिझर्व बेस. आणि त्यामुळे काय होतं, येणाऱ्या ॲसिडचा, येणाऱ्या बेसचा म्हणजेच इनकमिंग H+ आणि इनकमिंग OH- यांचा इफेक्ट नलिफाय होतो. ते pH बदलू शकत नाही आणि त्यामुळे न्यूट्रल बफरचा pH हा कॉन्स्टंट राहिल्याचं आपल्याला दिसून येतं. बघा, एकदा रॅपिड रिवाइज करू. व्हॉट इज न्यूट्रल बफर? इट इज अ सिंगल सॉल्ट सोल्युशन ऑफ बफर. It is a salt of weak acid and weak base in water. Its pH is 7. Let us consider the example of ammonium cyanide in water as a neutral buffer. Ammonium cyanide, as it is a salt, it dissociates almost completely, producing large number of NH4+ cation and CN- anion. And these two are responsible to keep the pH constant. When strong acid like HCl is added to this neutral buffer, then incoming H+ ion are immediately neutralized by this CN- ion. The CN- ion acts like a reserve base to produce undissociated HCN. Thus, the effect of H+ ion get nullified and the pH remains as it is, although the strong acid like HCl is added. When strong base like NaOH is added, then the incoming OH- ions are immediately neutralized by the cation NH4+ to form undissociated NH4OH. As base is neutralized by this cation NH4+, it acts like a reserve acid. This neutralizes or nullifies the effect of incoming strong base आणि त्यामुळे pH बदलणार नाही. अशा तऱ्हेने हा NH4+ कॅटायन आणि CN- anion हे दोघं जण येणाऱ्या ॲसिड आणि येणाऱ्या बेसचा इफेक्ट न्यूट्रलाइज करतात, नलिफाय करतात आणि pHला काय ठेवतात, कॉन्स्टंट ठेवतात. आता याच्याकरता आपल्याला MCQ करता एकच गोष्ट महत्त्वाची आहे. सॉल्ट घ्यायचा. ऐका, सॉल्ट घेतला, कोण आहे, NH4CN. त्याचं डिसोशिएशन काय होईल, NH4+ CN-. बरोबर आहे. मला सांगा,
H प्लस ऍसिड H प्लस याच्यासोबत कोण कंबाईन होईल NH4 प्लस का CN मायनस तर H प्लस पॉझिटिव्ह आयन आहे त्याच्यासोबत CN मायनस कंबाईन होईल म्हणजे H प्लसला न्यूट्रलाइज करण्याचं काम CN मायनस करेल म्हणजे ऍसिडला न्यूट्रलाइज करण्याचं काम CN मायनस करेल म्हणजे जो एनायन आहे तो काम करतो रिझर्व बेस म्हणून. समजा OH मायनसला चा विचार आपण केला तर OH मायनस निगेटिव्ह आयन सोबत कोण कंबाईन होईल पॉझिटिव्ह आयन म्हणजे कॅटायन. मग कॅटायन हा OH मायनसला न्यूट्रलाइज करण्याचं काम करतो म्हणजेच तो काय म्हणून काम करतो रिझर्व ऍसिड म्हणून तो काम करत असतो. म्हणजे कॅटायन हा झाला रिझर्व ऍसिड आणि एनायन झाला रिझर्व बेस. हे न्यूट्रल बफरमध्ये MCQ करता लक्षात ठेवा की न्यूट्रल बफर मधला कॅटायन हा रिझर्व ऍसिड आहे आणि एनायन हा रिझर्व बेस आहे आणि ते येणाऱ्या ऍसिडला आणि बेसला न्यूट्रलाइज करतात आणि न्यूट्रल बफरचा pH कॉन्स्टंट ठेवण्याचा ते प्रयत्न करतात. समजताय हे न्यूट्रल बफरचं मेकॅनिझम. तुमच्या समोर मी काही या ठिकाणी ॲप्लिकेशन्स मांडलेले आहेत बफर सोल्युशनचे. ते ॲप्लिकेशन सुद्धा आपण लक्षामध्ये घेऊ. हे बघा बेसिक बफर ॲसिडिक बफर न्यूट्रल बफर कुठलंही बफर घेतलं तर आपण सांगितलं होतं की इट कीप्स द pH कॉन्स्टंट. मग ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला pH कॉन्स्टंट ठेवायचा आहे pH बदलू द्यायचा नाही आहे त्या ठिकाणी बफर सोल्युशनचा उपयोग केला जातो. आणि म्हणून पहिला उपयोग आपण काय दिलाय पहिलं ॲप्लिकेशन काय दिलंय बफर सोल्युशन इज यूज टू मेंटेन द pH ऑफ द सम सोल्युशन. ज्या ज्या सोल्युशनचा pH तुम्हाला मेंटेन ठेवायचा आहे ज्या ज्या सोल्युशनचा pH तुम्हाला कॉन्स्टंट ठेवायचा आहे त्यात बफर टाका आपोआप pH कॉन्स्टंट राहिल्याचं तुम्हाला दिसेल. त्यात स्ट्रॉंग ॲसिड पडला स्ट्रॉंग बेस जरी पडला तरी त्याचा pH काही बदलणार नाही. काही फंगल अँटीबायोटिक्स मध्ये सुद्धा बफर सोल्युशन हे टाकल्या जातं जेणेकरून त्या औषधाचा pH बदलू नये. औषधाचा जर का pH बदलला तर औषधाचे गुणधर्म मारल्या जातात आणि ते उलट त्रासदायक ठरू शकतं. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मेडिसिन्स मध्ये बफर किती महत्त्वाचा आहे कारण मेडिसिनचा pH मेंटेन ठेवण्याचं काम हे बफर त्या ठिकाणी करत असतं. उदाहरणार्थ पेनिसिलिन सगळ्यांना माहिती आहे. या पेनिसिलिनला प्रिपेअर आणि प्रिझर्व करत असताना त्यामध्ये ॲसिडिक बफर टाकलं जातं सायट्रिक ॲसिड आणि सोडियम सायट्रेट. weak acid and its salt with a strong base in proper proportion in water. हे झालं तुमचं ॲसिडिक बफर. हे जे ॲसिडिक बफर आहे सायट्रिक ॲसिड आणि सोडियम सायट्रेट हे टाकलं जातं पेनिसिलिन तयार होताना किंवा प्रिझर्व करत असताना. त्याचबरोबर जमिनीचा pH सॉइल शेतीमध्ये pH मेंटेन ठेवणं आवश्यक आहे. ती जी जमीन आहे शेतीतली ती ॲसिडिक किंवा बेसिक होऊ नये किंवा ती खारपुटी म्हणजे सॉल्टी होऊ नये याच्याकरता जमिनीमध्ये सुद्धा बफर टाकण्याची पद्धती आहे आणि त्यामुळे जमिनीचा pH शेतकरी कॉन्स्टंट ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याला जे पीक घ्यायचं आहे त्यासाठी जमिनीचा जो pH पाहिजे असेल तशा पद्धतीने तो काम करत असतो. म्हणजे पुढचा दिलाय टू कंट्रोल द pH व्हेरिएशन ऑफ द सॉइल बफर सोल्युशन्स आर यूज. जेलीज आणि जाम्स तुम्हाला माहिती आहे घरामध्ये आपण जेली किंवा जाम आणतो वर्षभर ठेवतो वर्षभर वापरतात. मग वर्षभर ते चांगलं कसं काय राहतं तर ते खराब का नाही होत तर त्यामध्ये बफर टाकलेलं असतं. कोणतं बफर टाकतात त्यामध्ये बघा जेलीज अँड जाम्स आर प्रिझर्व बाय बफर सोल्युशन ऑफ बेन्झोइक ॲसिड अँड सोडियम बेन्झोएट. म्हणजे जेलीज आणि जाम्समध्ये ॲसिडिक बफर असतं. कोणतं ॲसिडिक बफर तर बेन्झोइक ॲसिड आणि सोडियम बेन्झोएटचं ॲसिडिक बफर त्यामध्ये टाकलेलं असतं. सगळ्यात महत्त्वाचा उपयोग आपल्या शरीरात जे ब्लड आहे त्याचा pH आहे 7.4 आणि तो pH सुद्धा कॉन्स्टंट ठेवला जातो. द pH ऑफ द ब्लड केप्ट कॉन्स्टंट. ठीक आहे कशामुळे तर बाय ड्यू टू प्रेझेन्स ऑफ फ्लुइड प्रेझेंट इन द ब्लड. ब्लडमध्ये जे फ्लुइड आहे सेरम प्रोटीन त्याचं नाव आणि केमिकली तो आहे कार्बोनिक ॲसिड आणि सोडियम बायकार्बोनेट म्हणजे ॲसिडिक बफर आहे ते. हे ब्लडमध्ये जे ॲसिडिक बफर आहे हे बफर ब्लडचा pH कॉन्स्टंट ठेवण्याचं काम करत असतं. कोणकोणत्या गोष्टी आहे ब्लडचा pH किती सांगितला 7.4.
त्याचा पीएच कॉन्स्टंट ठेवण्यासाठी ब्लडमध्येच एक फ्लुइड प्रेझेंट आहे, नाव सेरम प्रोटीन. केमिकली तो आहे ॲसिडिक बफर H2CO3 आणि NaHCO3. H2CO3चं नाव आहे कार्बोनिक ॲसिड आणि NaHCO3 आहे सोडियम बायकार्बोनेट. कोणकोणते महत्त्वाचे उपयोग बघितले आपण, तर पेनिसिलिनसाठी ॲसिडिक बफर वापरलाय, सायट्रिक ॲसिड सोडियम सायट्रेट. जेलीज आणि जॅमसाठी सुद्धा ॲसिडिक बफर वापरलाय, बेन्झॉइक ॲसिड आणि सोडियम बेन्झोएट. ब्लडचा पीएच आहे 7.4. तो कॉन्स्टंट ठेवला जातो ड्यू टू प्रेझेन्स ऑफ फ्लुइड प्रेझेंट इन इट, सेरम प्रोटीन, कार्बोनिक ॲसिड अँड सोडियम बायकार्बोनेट. दीज आर द अप्लिकेशन्स ऑफ बफर सोल्युशन. Now about the summary of the three buffer: acidic buffer, basic buffer and neutral buffer. First of all, acidic buffer. Weak acid and its salt with a strong base in water. हा जो ॲसिडिक बफर आहे त्यामध्ये जो वीक ॲसिड असतो तोच त्याचा रिझर्व्ह ॲसिड असतो आणि मग जो कॉमन आयन असतो त्याला काय म्हणायचं, रिझर्व्ह बेस. मग हा जर का रिझर्व्ह ॲसिड आहे तर हा येणाऱ्या OH- ला न्यूट्रलाइज करेल, येणाऱ्या NaOH ला न्यूट्रलाइज करेल. हा जर का कॉमन आयन रिझर्व्ह बेस आहे तर येणाऱ्या ॲसिडला H+ ला हा न्यूट्रलाइज करेल. बेस कोणाला न्यूट्रलाइज करेल, ॲसिडला. ॲसिड कोणाला न्यूट्रलाइज करेल, इनकमिंग बेसला. म्हणजे वीक ॲसिड इटसेल्फ इज अ रिझर्व्ह ॲसिड अँड कॉमन आयन इज अ रिझर्व्ह बेस. दुसरीकडे बेसिक बफरमध्ये weak base and its salt with a strong acid in proper proportion in water. तर जो वीक बेस आहे तोच रिझर्व्ह बेस असतो आणि जो कॉमन आयन आहे तो असतो रिझर्व्ह ॲसिड. ॲसिड कोणाला न्यूट्रलाइज करेल, बेसला. बेस कोणाला न्यूट्रलाइज करेल, इनकमिंग ॲसिडला. तिसरा आहे न्यूट्रल बफर. न्यूट्रल बफरमध्ये कॅटायन आणि ॲनायन असतो, कारण सिंगल सॉल्ट सोल्युशन ऑफ बफर आहे ते. जो कॅटायन आहे तो रिझर्व्ह ॲसिड आणि जो ॲनायन आहे तो कोण असतो, रिझर्व्ह बेस. हे मुद्दे तुम्हाला तयार करता आले म्हणजे तुम्ही बफरवरचे MCQ हे सहजपणे सोडवू शकता. समजते गोष्ट ही.